आज आपल्या मंडळाचे सत्यनारायण व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. त्यामुळे आपल्याला आता जायचं होतं खाऊची पानं आणायला. मग मी खाऊची पानं आणायला गेलो आणि मग ती खाऊची पानं तोडली आणि मग मी परत निघालो. ती खाऊची पानं मी मंडळात नेऊन ठेवली आणि जोडीदारानं मी निघालो गणपतीला हार करायचा होता म्हणून झेंडूची फुलं आणायला. तवर इकडे जोडीदार झेंडूची फुलं तोडायलाच लागलेला. मग ती झेंडूची फुलं तोडून झाल्यावर आम्ही मग मंडळापाशी गेलो. मंडळापाशी गेल्यानंतर बघतोय तर काय सकटचा छोटा ती मागवलेला. त्या छोटातीतनं आणलेलं 20 किलो दही, चिंट्या या नावानं ओळखलेला आचारी खास आपल्या मंडळाचा महाप्रसाद बनवण्यासाठी बोलवलेला. मग त्याची चॉकलेट शिऱ्याची तयारी चालूच झालेली. मंडळाचं जेवण म्हणजे टॉपचा विषय की. तवर इकडे कटकरनं कांदा तेलात भाजूनच ठेवलेला. तवर इकडे पूजेची आरती झाली. बघतोय तर काय आपल्या कटकर आचार्यानं जेवण उरकतच आणलेलं. मग आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्याला व्हिडिओ घेतलं. संकपाळ मंडप डेकोरेशन आहे टॉपचा विषय. माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरला कॉल करा. मंडळातल्या सगळ्या कार्यकर्त्याची धावपळच चालू झालेली. आचार्याने इकडं मालवणी रस्त्याची तयारी चालू केलेली. असा कांदा बिंदा चिरायला लागतोय टॉपचा विषय. नाद करते काय. मग आचार्याला मंडळातर्फे वडापाव खायला घातला. कार्यकर्त्यांनी टेबल खुर्च्या मांडायला चालूच केलेलं. त्यानंतर आमच्या गावातल्या दोस्तीरूप या मंडळात महाप्रसादाचा नैवेद्य दाखवायला गेलो. भावानो यंदाच्या वर्षी त्यांनी डेकोरेशन हे टॉपचंच केलेलं. गणपतीची मूर्ती सुद्धा एकदम टॉपचा विषय. मग आम्ही आमच्या मंडळापाशी जातोय तर काही टेबल खुर्च्याची व्यवस्था झालेलीच. तेवढ्यात मी पण खुर्च्या मग मांडाय घेतल्या. 23 किलो आणलेलं दही आचार्यानं कोशिंबिरीत मिक्स केलं. ह्यो दुसरा नैवेद्य मी कुठं घेऊन निघालोय असं तुम्ही म्हणशीला. तर मी तुम्हाला सांगतो. आमच्या गावातल्या राजशिव छत्रपती गणेश मंडळात गणपतीला नैवेद्य दाखवायचा होता. मग तिथं गेलो आणि नैवेद्य दाखवला. त्यानंतर तिसरा नैवेद्य आपल्याला राम रहीम या मंडळात न्यायचा होता. मग त्या मंडळात गेलो आणि गणपतीला नैवेद्य दाखवला. तिथनं मंडळापाशी जास्तवर कार्यकर्त्यांनी पहिली पंगत चालूच केलेली. त्यात हीच पहिल्यांदा चिल्लर पार्टी जेवाय बसलेली. मंडळातला एक कार्यकर्ता मन लावून जेवण वाढत होता. त्यात मी पण लगेच पाणी वाढायला घेतलं. त्यात बागा टॉपच्या आचार्यानं बिराची तिसरी डिगी बनवायला चालू केली. कशा आहे ते आपले फॅन फॉलोअर्स. याला लागतंय भावानो. नाद करते काय. भावांनो गर्दी म्हणजे जत्रागतच झालेली. माझ्याकडे बोलायला प्रश्नच नाही. इतकी गर्दी होती का नाही की जत्राच भावानो टॉपचा विषय. फॅन फॉलोअर्सना व्हिडिओत घ्यायलाच लागते की. कसा आहे का टॉपचा विषय याला लागतंय. तवर इकडे जोडीदारांनी भात वाढाय घेतलेला. आजच्या ब्लॉगसाठी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा.